ब्रिक्स देशातील प्रतिनिधींची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यात आली। ब्रिक्स इंडिया 2026 परिषदेनिमित्ताने ब्रिक्स देशातील प्रतिनिधी भारतात आहेत। 70 मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची ताडोबाच्या बफर क्षेत्राला भेट देण्यात आली। कोलारा, मदनापूर, बेलारा इथून जंगल सफारी 20हून अधिक सफारी वाहनांद्वारे करण्यात आल्या। जंगल सफारीचं आयोजन करण्यात आलंय। प्रतिनिधींना वाघांसह विविध वन्यजीवांचं दर्शन सुद्धा दिलं जाणार आहे। वन अधिकाऱ्यांनी ताडोबाच्या संवर्धन मॉडेल, शिकारी विरोधात उपाययोजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिकांचा सहभाग आणि पर्यावरणपूरक पर्यटनाची माहिती शिष्टमंडळाला दिली आहे। सोलापूरमधील उजनी धरण 50% भरलंय। चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याचा मार्ग आता त्यामुळे मोकळा झालाय। भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये स्नान करता येणार आहे। उजनी धरण 50% भरल्याने चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यामुळे आषाढी यात्रेला देखील भाविकांना चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करता येणार। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची उघडी पाहायला मिळते। शेतातील कोळी पिकं करपू लागलेत। खरीप पिकांवरती मोठं संकट ओढवण्याची भीती आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता पुन्हा पावसाने उघडीप घेतली, त्यामुळे शेतातील कोळी पिके करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहेत। पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत। काही ठिकाणी बांधावरून मोटार सुरू करून दिवस रात्र पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत। तर लवकर पाऊस न झाल्यास खरीप पिकांवरती मोठं संकट ओढवण्याची भीती आता व्यक्त केली जाते। गेल्या 5 तारखेपासून पावसाचा अखंड आहे, परंतु निगा तुषार सिंचनाच्या माध्यमातून राखली जात आहे। कारण कोवळं पीक जगवण्याचा सध्या सगळ्या शेतकऱ्यांचा मानस असून हा सर्व प्रयत्न आता आपल्या स्तरावर चालू आहे शेतकऱ्यांचा। 2-3 दिवस पाऊस नाही जर आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर निश्चित ओढेल आणि शेतकरी यामुळे खूप चिंतेत आहे। आता हो, सिंचनाची सुविधा आहे, तिथं काहीतरी प्रयत्न करून कोवळी पिकं जगवू शकतो, परंतु ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही ते तर काही यासाठी काही करू शकणार नाही, कारण सगळे निसर्गावर अवलंबून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।